कॅग कम्युनिकेशन आर्टिस्ट. वेळ लागला मला कॅग मिळून. कॅग म्हणजे स्टुडंट लेवलचा असतो. प्रत्येक कमर्शियल आर्टिस्ट कॅग भेटलं म्हणजे सर्व भेटलं. हेच कॅग अवॉर्ड्स हल्लीच डिक्लेअर झाले. या कॅग अवॉर्ड विनर्सना आपण भेटायला आलो आहोत जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्समध्ये. एक नजर टाकूया त्यांच्या कामावर. कॅग कम्युनिकेशन आर्टिस्ट गिल्ड, पूर्वीचं कमर्शियल आर्टिस्ट गिल्ड. कमर्शियल आर्टमधल्या फ्रेश टॅलेंटना उत्तेजन देणारे अवॉर्ड्स. जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टनं यंदा 18 अवॉर्ड्स मिळवले. मग श्रीकल झाली टायपोग्राफर ऑफ द इयर. मुंबईची लोकल ट्रेन तिचे थीम. अक्षरांना बोलायला लावणं म्हणजे टायपोग्राफी. आपली मराठी अक्षरं जर ट्रेनमध्ये शिरली तर ती काय काय धमाल करतील बघा. महिलांच्या डब्यात ती कुचुकुचू करतील, जेंट्सच्या डब्यात त्यांना धक्काच लागेल आणि अशी बरीच धमाल होईल. राहुल डिजिटल इलस्ट्रेटर ऑफ द इयर, व्हर्च्युअल वर्ल्डचा रहिवाशी. CS4 एक्सटेंडेड हा फोटोशॉपचा नवा SD टूल वापरून त्यानं वेब ग्राफिक डिझाईन्स केले आहेत. आयडिएटर ऑफ द इयर योगेशची थीम मात्र एकदम स्ट्रॉंग आहे. VIP सूटकेसेससाठी त्यानं केली आहे ही कॅम्पेन फोटोशॉपच्या मदतीने. टोमॅटो सॉस जर तुम्हाला गोड वाटत असेल तर सॉरी, तुमचं हे म्हणणं आता जरा चेंज करा. कारण केतनच्या मते तुमच्यात दम असेल तरच तुम्ही या सॉसची चव घेऊ शकता. कारण तो त्याच्या कॅम्पेन मध्ये असं विचारतो, आर यू मॅन इनफ टू हॅव इट. या कॅम्पेनला मिळालाय कॅम्पेन ऑफ द इयरचा अवॉर्ड. तर आता जे इन्स्टिट्यूट मध्ये आलोच आहोत तर आपण त्यांच्या तो फेमस गेम बद्दल जाणून घेऊया ज्याचं नाव आहे चुंगी. चुंगी म्हणजे काय माहित नाही. हा आमचा कॉलेजचा गेम आहे, तो आम्ही खेळतो. त्याचा उदय कुठून काय माहित. पारंपरिक गेम. चुंगी ही सायकलच्या ट्यूबपासून बनवतात. छोटे छोटे पीसेस काढून ते आतमधून बांधलं जातं रबराने. ॲक्च्युली चुंगी म्हणजे ना, हा एखादा कुठला रेडीमेड किंवा असा कंपनीमध्ये तयार केलेला कुठला असा प्रोडक्ट नाही. चुंगी खेळताना डोक्याने वगैरे छाती वगैरे सगळं फक्त हाताला लागता कामा नये. एखाद्याच्या हाताला जर चुंगी लागली तर सर्वांनी त्याला उचलायचं आणि मागून लाथा मारायची. ओके, या चुंगीवरती एकदा जे मध्ये कॅम्पेन झालेली. कॅम्पेन काय होती मला सांग. बेसिकली त्याने म्हणजे जे जर अजून कितीतरी वर्षांनी जर जाईल तर जेचा लुक वेगळा असेल. जेवर कॅम्पेन झालेलं ॲनिमेटेड कॅम्पेन होतं आणि त्यात सगळ्या गोष्टी बदलतील. फक्त एक गोष्ट कॉमन राहील ती म्हणजे चुंगी. जेचं जग कम्प्लिटली वेगळं आहे. त्यांच्या आयडियाज, त्यांचे गेम्स किती क्रिएटिव्ह आहेत ना. पण त्यांची ही क्रिएटिव्हिटी फक्त कॅम्पस पुरती मर्यादित नाही आहे. प्रत्येक पासआउट झालेल्या स्टुडंटनी त्यांची ही क्रिएटिव्हिटी ग्लोबलाइज केलेली आहे. अशाच ग्रेट नावांपैकी एक ग्रेट नाव आहे र.कृ. जोशी. यांच्याच बद्दल आपण जाणून घेऊया आपल्या आयकॉनोपीडियामध्ये. प्रत्येक अक्षराला रकृंनी जिवंत केलं. प्रत्येक अक्षराला त्यांनी स्वतःची पर्सनॅलिटी दिली. देवनागरीला त्यांनी जगभर नेलं. रकृ म्हणजे अक्षरांचा जादूगार. त्यांनी या अक्षरांचे पूल बांधून शब्दांना अलगद वाचकांच्या मनात उतरवलं. रकृ म्हणजे डिझाईनचा तुफान सेन्स, भारतीय तत्वज्ञानाचा प्रचंड अभ्यास. IITच्या अगदी प्रेस्टिजियस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये रकृ शिकवायचे. कॅलिग्राफी एक शुद्ध कला म्हणून तसंच टायपोग्राफी हे त्यांचं ऍप्लिकेशन म्हणून दोन्हीवर त्यांची मास्टरी होती. आपण सीडॅक कम्प्युटरवर जे मराठी फॉन्ट वापरतो ते सारे डिझाईन करण्यात रकृंचा खूप मोठा वाटा होता. रकृ तरल कवी होते, पण व्यक्त होण्यासाठी त्यांनी अक्षरं निवडली. एखाद्या झेन मास्टर सारखी रकृंची कॅलिग्राफी म्हणजे देवनागरीतलं मेडिटेशन. मराठीला, देवनागरीला खऱ्या अर्थानं ग्लोबल करणारा हा अक्षरांचा जादूगार लहानपणी अगदी लाजरा तोतर बोलणारा एक मुलगा होता. मोठेपणी मात्र प्रत्येक अक्षराला रकृंनी बोलकं केलं. युट्यूबच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका फ्रेश एपिसोड सोबत.
तोपर्यंत अभ्यास करता करता तुम्हाला कोणाशी काही बोलायचं असेल, काही सांगावं असं वाटलं तर मला SMS नक्की करा. लिहा वाय ट्यूब स्पेस तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे सजेशन्स किंवा तुम्हाला जे काय सांगायचे ते आणि पाठवा 51818 वरती किंवा ईमेल करा youthtube@ibnlokmat.tv वरती. भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.